नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच। कुंभमेळ्यासाठी थेट दिल्लीचा आदेश। रायगडचा चेंडू दादा आणि शिंदेंच्या कोर्टात। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे थेट दिल्लीनंच या तिढ्यात लक्ष घातलंय आणि थेट महायुतीच्या नेत्यांना आदेश देत नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचं स्पष्ट केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे गिरीश महाजनच नाशिकच्या पालकमंत्रीपदी राहणार असल्याचं स्पष्ट दिसतंय। भाजपला का नाशिकचं पालकमंत्रीपद हवंय ते देखील पाहूया। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय। केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळणार आहे। कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती करण्यात आली आहे। कुंभमेळ्याचं भव्य नियोजन करण्याचा भाजपचा निर्णय आहे। कुंभमेळ्यावर संपूर्ण वर्चस्व राखण्याची रणनीती आखली जातीये। पालकमंत्री पदाचाही तिढा लवकरच सुटेल। महायुतीमध्ये सुरुवातीपासून सरकार स्थापन झाल्यापासून तुम्ही अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित केले, पण ते अतिशय समन्वयाने सुटत गेले, त्यामुळे हाही प्रश्न सुटेल। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यास जमा असला तरी रायगडचा तिढा मात्र कायम आहे। यासाठी मात्र दिल्लीनं सावध पवित्रा घेत रायगडचा चेंडू एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात टोलवलाय। दोघांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत। त्यामुळे आता दादा आणि शिंदेंमध्ये कोण माघार घेणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।